जनवार्तामध्ये आपले स्वागत आहे. पाहूयात पुण्यातल्या काही विशेष घडामोडी. मिहिर थत्ते यांच्या मार्गदर्शनाखाली रुपी बँकेच्या पुनर्वसनासाठी रुपी बँकेचे खातेदार, सभासद आणि ठेवीदार यांच्या वतीने आंबेडकर पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आले. रुपी बँकेचे खातेदार आणि सभासद गेल्या 1.5 वर्षापासून आपल्या असलेल्या ठेवी आणि आपले असलेले पैसे परत मिळावेत याच्यासाठी झगडत आहेत. अनेक कुटुंबांवर अतिशय संकट निर्माण झालेली आहेत. परंतु प्रशासन किंवा रुपी बँकेचे अधिकारी यांना या खातेदारांची आणि ठेवीदारांची अजिबात चिंता नाही असं लक्षात आलेलं आहे. आणि म्हणून आज आम्ही सहकार आयुक्तांना निवेदन देण्याकरता मोठ्या संख्येने जमलेलो आहोत. आमची प्रमुख मागणी आहे, रुपी बँकेचं पुनरुज्जीवन झालं पाहिजे. आजपर्यंत सहकारी कारखाने असतील, सहकारी बँका असतील, जिल्हा सहकारी बँका असतील, त्यांना राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने निधी देऊन त्या बँकांचं आणि त्या संस्थांचं पुनरुज्जीवन केलेलं आहे. त्याच धर्तीवर रुपी बँकेचं पुनरुज्जीवन झालं पाहिजे. कुठल्याही राष्ट्रीयकृत बँकेच्या दावणीला आमची बँक बांधली जाता कामा नये. सर्व ठेवीदारांना आजपर्यंत त्यांनी ज्या काही रकमा ठेवलेल्या आहेत, ज्यांच्या रकमा अडकलेल्या आहेत, त्याला एकाही पैशाला धग न लागता सर्वच्या सर्व पैसे व्याजासकट ठेवीदारांना परत मिळाले पाहिजेत. आणि तेव्हाच शक्य होईल जेव्हा रुपी बँकेचं पुनरुज्जीवन होईल. याचप्रमाणे रुपी बँकेचे जे सरव्यवस्थापक आहेत, त्यांनी गेल्या 5-7 वर्षाच्या त्यांच्या कारकिर्दीत अनेक लाखो रुपयांचे घोटाळे केलेले आहेत, बेनामी व्यवहार केलेले आहेत. रुपी बँकेत असलेल्या पदाचा गैरवापर करून करोडो रुपयांची माया गोळा केलेली आहे. या सरव्यवस्थापकांना ताबडतोब बडतर्फ करावं अशी आमची मागणी आहे. ज्या संचालकांनी, ज्या RBIच्या अधिकाऱ्यांनी आणि ज्या सहकारी संस्थेच्या लेखापरीक्षकांनी उद्योग करून संचालकांची आणि रुपी बँकेच्या अधिकाऱ्यांची हातमिळवणी करून खोटे अहवाल दाखल केलेले आहेत, त्या सर्वांवर, त्याचप्रमाणे रुपी बँकेच्या संचालकांवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करावेत आणि या सर्वांच्या संपत्तीवर टाच आणून रुपी बँकेचा तोटा भरून काढावा अशा आमच्या प्रमुख मागण्या आहेत. आणि या मागण्यांचं निवेदन आज आम्ही सहकार आयुक्तांना सादर करणार आहोत. पैसे हक्काचे नाही कोणाच्या बापाचे. अरे कैसे लेंगे, खींच के लेंगे, कैसे लेंगे, खींच के लेंगे. बोल मेरे भैया अल्लाह बोल, बोल मेरे भैया अल्लाह बोल, बोल मेरे बहना अल्लाह बोल. पैसे आमच्या हक्काचे, पैसे आमच्या कष्टाचे, पैसे आमच्या कष्टाचे, पैसा बोल, बोल मेरे भैया अल्लाह बोल. अरे जोर से बोल, अल्लाह बोल, अरे बोल मेरे भाई, अल्लाह बोल, अरे बोल रे बोल, अल्लाह बोल. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. डेंग्यू या आजारावर मार्गदर्शन करण्यासाठी रुग्णहित वर्धिनी या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती मिलिंद एकबोटे यांनी पत्रकार परिषदेत दिली. तुम्ही त्याला साक्षी झालात सगळेजण असं म्हणजे चालेल. तर रुग्णांची फार मोठ्या प्रमाणामध्ये सस्य उरफट होते आणि डॉक्टरांकडनं त्यांना मिसगाईड केलं जातं किंवा अनावश्यक असं सल्ले दिले जातात. निरनिराळ्या टेस्ट करा, हॉस्पिटलायझेशनमध्ये प्रचंड प्रमाणात फिलिंग होतं आणि लोकांना अतिशय मोठ्या अन्यायाला तोंड द्यावं लागतं आणि खूप आर्थिक झळ पण त्यांना बसते. एक प्रकारचं शोषण आहे. त्याच्या विरुद्ध काम करण्यासाठी रुग्ण हितवर्धिनी ही संस्था आता काम करणार आहे. असा विषय रुग्ण हितवर्धिनीचा डेंग्यूच्या संदर्भातला आहे. आणि डेंग्यूमुळं जे शहरामध्ये गोंधळ झालेला आहे की
लोक घाबरलेले आहेत. डॉक्टर मोठमोठ्या प्रमाणात बिलं घेत आहेत, कोणालाही प्लेटलेटचा सल्ला देत आहेत आणि लोक भयभीत झालेत. 50 रुग्ण दगावलेत डेंग्यूमध्ये. म्हणजे हे केवढं मोठं अपयश आहे आपल्या देशाचं. तर याच्यामध्ये माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्यांनी डॉक्टर काळेंचा संपर्क केला, त्यांच्याकडनं काही माहिती मिळवली. तर आम्हाला असं निष्पन्न झालं की रामदेव बाबांनी असं सांगितलेलं आहे की कुठल्याही प्रकारचा ताप असेल किंवा डासाच्या दंशामुळे होणारा ताप असेल, स्वाईन फ्लू असू दे तर डेंग्यू असू दे, त्याच्याकरता गुळवेल ही वनस्पती फार मोठं औषध आहे. तर गुळवेल वनस्पतीचा काढा घेऊन गेल्या 8 दिवसात मी 25 पेशंट बरे केलेले आहेत एका दिवसात डेंग्यूचे. हे मला सांगायचे. आणि याच्याकरता मी वर्तमानपत्रांना अनेक वेळा प्रेस नोट पाठवल्या, म्हणून कोणी छापले नाही. म्हणून मी पत्रकार परिषदेचं आयोजन यांच्या सल्ल्यावरून केलं डॉक्टरांच्या. 25 पेशंट मी बरे केलेले आहेत. भारतासोबत सगळ्यात ज्याला ट्रॉपिकल म्हणतात उष्णकटिबंधाच्या देशात होतो, फिलिपिन्स, मलेशिया या देशांनी सुद्धा डेंग्यूसाठी आता ही बातमी आहे. DOH किंवा MOH DOH म्हणतात, डिपार्टमेंट ऑफ हेल्थ, त्यांनी डेंग्यू कंट्रोलसाठी काय वापरलं, फिलिपिन्सनी, मलेशिया काय वापरतं, हे सगळं आपण अभ्यास करत नाही आपले इथले डॉक्टर. नंतर ठीक आहे, डेंग्यूमध्ये 3 प्रकार असतात, हे 4 प्रकारचे विषाणू आहेत, पण त्या सिव्हिरिटीमध्ये पहिला डेंग्यू फीवर साधा, मग डेंग्यू हिमरेजिक फीवर एक असतो, आणि तिसरा डेंग्यू शॉक सिंड्रोम. असे एकानंतर एक पायऱ्या चढत जाऊन सिरियस विषय आहे तो डेंग्यू शॉक सिंड्रोम. यात हिमरेज जो म्हणतात रक्तस्राव, तो रक्तस्राव थांबण्यासाठी आपल्याला ते जखम झाली तर तिथे नंतर एक रक्ताची गाठ तयार होते. ती गाठ तयार होताना प्लेटलेट जे असतात ते तिथं एकत्र येतात आणि त्याच्यावर ते फायब्रिन ले होऊन ती गाठ तयार होऊन ते बुजवलं जातं. पण फेविक्विकनी जशी जोडलेला तुटलेला भाग जोडतो ते रक्ताची गाठ ते करताना प्लेटलेट्स काय वापरल्या जाऊन प्लेटलेट ही संख्या कमी होते. प्लेटलेटला मराठीत बिंबिका म्हणतात, टिंब जास्त म्हणून बिंबिका मराठीत म्हणतात. तर हा जो प्लेटलेट काउंट आहे तो सिव्हिरिटी, गांभीर्य डेंग्यूचं ठरवत असतो. त्यामुळे प्लेटलेट देणं हा एक ढोबळमानाने तत्वता विषय मान्य जरी केला तरी डेंग्यू झाला की त्याला प्लेटलेट द्या हे सूत्र इतकं अयोग्य आहे. म्हणून जागतिक पातळीवर असं ठरलेलं आहे की जर का 20,000 पर क्युबिक सेंटीमीटर CC म्हणतात त्याला, ह्याच्यापेक्षा कमी काउंट प्लेटलेटचा असेल तर प्लेटलेटचा रिप्लेसमेंट करावं. मग 21 ते 40,000 असेल तर त्याच्यासोबत लक्षणं असतील, म्हणजे नाकातलं रक्त येतं, म्हणजे रक्त गोठत नाही प्लेटलेट काउंट कमी झाल्यामुळे, म्हणून इमर्जन्सी लक्षणं जरा काही असतील तर द्यावं. 40च्या पुढे असेल तर वॉच करा, आणि 60 आणि 1 लाखापर्यंत असेल तर काही करू नये, कारण की प्लेटलेट ॲडिक्वेट आहेत ते हे करायला. असे काही गांभीर्याचे जे स्तर आहे त्या स्तराला पाहून प्लेटलेट द्यायचा की नाही द्यायचा हा निर्णय व्हायला पाहिजे. आणि या संदर्भात 2005 साली अपोलो हॉस्पिटलमध्ये प्लेटलेट वापरामध्ये काही गैरप्रकार चालू आहेत का, गरजू नसताना दिले जात आहेत का, याचा अभ्यास अपोलो हॉस्पिटल दिल्लीने केला. त्याचा पूर्ण डाटा माझ्याकडे आहे. तर त्यांना असं सापडलं की गरज नसणाऱ्या जवळजवळ 30 ते 40% रुग्णांना ज्यांचं जवळजवळ नॉर्मल प्लेटलेट काउंट होता, शास्त्राप्रमाणे त्याला द्यायची गरज नव्हती, त्यांनाही त्यांच्याकडे पैसे आहेत म्हणा किंवा त्यांना डॉक्टरांनी सांगितलं की ब्लड बँकाने आहे म्हणून आपलं हे करा असं म्हणून ते दिले गेले. याचा परिणाम असा होतो की शेवटी ही जी रक्ताची जी बँक आहे किंवा जी आपलं साठा आहे हा आपल्या सगळ्यांच्या रक्तदानामुळे तयार झालेला आहे. ती कोणाची एकाची प्रॉपर्टी नाही आहे. तुम्ही तुमच्या बँकेतले पैसे असतील कॅश ते तुम्ही कसंही उधळा, पण रक्तपेढीमध्ये जे प्लेटलेट आहेत किंवा होल ब्लड आहे ही पब्लिकच्याकडनं रक्तदान मिळवून जर का ती गोळा केली असेल तर त्याचा वापर इंग्लिशमध्ये ज्याला ज्युडिशियस यूज म्हणतात प्लेटलेटसाठी सुद्धा व्हायला हवा. आणि तो होतो की नाही हे पात्रांना अभ्यास केला सांगितलं अपोलोचा 30 ते 40% गैरवापर अनावश्यक दिला होता. त्यामुळे ज्याला गरज आहे त्याला प्लेटलेट नाही म्हणून तो मरतो किंवा हिमरेज होत राहतं, आणि ज्याला गरज नाही त्याकडे पैसा आहे किंवा तो बळी पडलाय म्हणून त्याला मिळला जातो.
आई वडिलांनी पै पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. दलित आदिवासी अधिकार आंदोलन या संस्थेच्या वतीने दलित जातीय हत्याकांडाच्या निषेधार्थ धडक मोर्चा व निषेध सभेचे आयोजन 5 नोव्हेंबर या रोजी करण्यात आले आहे. जी प्रकरणं आम्हाला तरी माहीत आहेत त्याच्यात 12 खून आहेत. मग त्याच्यात दलित, आदिवासी आणि भटक्या मुक्तांचे सगळे धरून, आणि जे जसं नितीश सर म्हणाले की जे पॅटर्न आहे ते फक्त भयावह होत चाललं आहे. म्हणजे 20 तारखेला जाधव कुटुंबाचे तुकडे करून तर मारण्यात आलं, पण 21 तारखेला 4 पारधी तरुणांना मारलं. आणि त्याच्यात जे स्वरूप आहे जे आम्हाला समोर दिसतंय की ऍसिड टाकायचे आणि मग खिळ्यांनी मारायचे. म्हणजे हा इतका क्रूरता ही अहमदनगर जिल्ह्यामध्ये फार मोठ्या स्वरूपात आपल्याला दिसतात. त्याच्यात 2 युवकांचा खून झाला, एकाचा मृत्यू झाला, पुणे ससूनच्या हॉस्पिटलला मृत्यू झाला आणि दुसऱ्याचा अहमदनगर सिव्हिल हॉस्पिटलला मृत्यू झाला, आणि 2 लोक आता मृत्यूशी झुंज देत आहेत. हे जे प्रकार आहे मोठ्या संख्येने वाढलाय. आकडेवारी NCRBची आकडेवारी आपण बघितली, त्या आकडेवारीमध्ये असं दिसतं की 2012ला 1092 दलित अत्याचाराच्या संदर्भातले हे आहेत. 2013 मध्ये त्याच आकडा 1,500च्या वर आपल्याला गेलेला दिसतो. आणि यावर्षी जर खुनाचा प्रकार बघितला तर खुनाचंच प्रमाण फार मोठ्या संख्येने वाढलेलं आहे. तेव्हा सर्व आंबेडकरी संघटना, डावे आणि पुरोगामी संघटनांच्या वतीने हा मोर्चा पुणे कौन्सिल हॉल, पुणे कौन्सिल पर्यंत, बाबासाहेबांच्या पुतळ्यापासून पुणे कौन्सिल हॉल पर्यंत 10 वाजता 5 तारखेला आयोजित करण्यात आला आहे. या मोठ्या संख्येने पुणे आणि पुणे जिल्ह्यातल्या सगळ्या संस्था सहभागी होत्या. नवनियुक्त राज्यमंत्री जे आहेत दिलीप कांबळे यांनी काल इथं गावाला भेट दिली जाऊखेड्यामध्ये, आणि त्या ठिकाणी त्यांनी जाहीर केलंय की आम्ही यांच्यावर नीट तपास करू वगैरे असं त्यांनी म्हटलेलं आहे. परंतु त्याच्यामध्ये काळजी करण्यासारखा त्यांच्या जाहीर वक्तव्यामधला जो एक भाग आहे की आमची जी मूळ महत्वाची मागणी आहे, अनेक मागण्यापैकी एक महत्वाची मागणी की नगर जिल्हा हा दलित आदिवासी अत्याचारग्रस्त जिल्हा म्हणून जाहीर करा, ही आमची एक महत्वाची मागणी आहे. ती मात्र त्यांनी स्पष्टपणे नाकारली. ते म्हणतात की नगर जिल्हा असा अत्याचारग्रस्त जाहीर करण्याची गरज नाही, आणि त्यांच्या या भूमिकेचा आम्ही स्पष्ट शब्दामध्ये निषेध करतो. या ठिकाणी अत्याचारग्रस्त जिल्हा म्हणजे काय हा मुद्दा आहे, आणि आमची मागणी तशी काय, तर जेव्हा म्हणजे ज्या पद्धतीनं नगर जिल्ह्यामध्ये विशेष करून दलित आणि आदिवासीच्या संदर्भात घटना घडत आहेत त्याचा सगळा विचार करता त्या ठिकाणी डिस्ट्रिक्ट जे काही ऍडमिनिस्ट्रेशन आहे, एकूण जे काही प्रशासन व्यवस्था आहे राज्याची, त्या प्रशासन व्यवस्थेने त्या ठिकाणी काही प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची अपेक्षा आहे. म्हणून तो नगर जिल्हा हा अत्याचारग्रस्त जिल्हा म्हणून जाहीर करण्याची मागणी आहे. कारण की जोपर्यंत असं होत नाही, जोपर्यंत प्रतिबंधात्मक उपाययोजना नीटपणे राबवल्या जात नाही, तोपर्यंत मग असं फायर ब्रिगेड सारखं चालू आहे. कुठेतरी हत्या घडणार, मग त्या ठिकाणी काही नंतरच्या उपाययोजना करायच्या, नंतर फक्त पुढच्या गोष्टी करत राहायच्या. याच्या पलीकडे जाऊन त्या ठिकाणी डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटने संपूर्ण सर्वे करणं, म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी प्रत्यक्ष गाव टू गाव व्यवस्थित अभ्यास करणं, त्या ठिकाणी पथकं नेमणं, अत्याचार ज्या ठिकाणी तंटे आहेत त्या ठिकाणी काही वेगळ्या उपाययोजना करणं, आणि सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस जे आहेत, पोलीस अधीक्षक यांच्यावर जी जबाबदारी आहे, हा जो अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 याच्यातली जी वेगवेगळी कलमं आहेत, या कलमाच्या अंतर्गत या सगळ्या प्रशासकीय लोकांना जे अधिकार दिलेले आहेत, इन्क्लुडिंग पोलीस अधीक्षक यांनी त्या अधिकारांचा वापर करणं हा त्या ठिकाणी घडताना दिसत नाहीये. म्हणून आमची ती पण मागणी आहे की प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यामध्ये पूर्णतः अपयशी ठरलेले डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, जिल्हाधिकारी आणि संबंधित पोलीस अधीक्षक यांना पण बडतर्फ करावं, ही आमची मागणी आहे. तिसरा फक्त एक महत्वाचा मुद्दा सांगून थांबतो की
नवीन जे सरकार आलं केंद्रातलं नरेंद्र मोदींचं, ते तथाकथित आजचे दिनचा पुकारा घेऊन आलं. आता आजचे दिन जे आहेत हे नेमके दलित आदिवासींच्या साठी यावेत असे काही उपाययोजना त्यांनी केल्या आहेत का, तर नाही दिसत आहे. उलट त्याच्या विरुद्ध जाणाऱ्या उपाययोजना त्यांनी केलेल्या आहेत. त्याचं उदाहरण फक्त देतो की मागचं जे UPA 2 सरकार होतं, त्या UPA 2 सरकारने हा जो अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा आहे 1989चा, त्याच्यातल्या जे काही अडचणी आम्हाला जाणवल्या होत्या त्या निमित्ताने गेले अनेक वर्ष फॉलोअप करून आम्ही काही सुधारणा त्या मूळ कायद्यामध्ये काही सुधारणा पदरात पाडून घेतल्या होत्या आणि त्यानुसार मागच्या सरकारने UPA 2 सरकारने एक अध्यादेश काढला होता ज्याच्यामध्ये या सुधारणा आल्या. तर तो अध्यादेश आला आणि नंतर काँग्रेसचं सरकार गेलं. परंतु नवीन सरकार आल्यानंतर, आजचे दिनवाला सरकार आल्यानंतर त्यांनी त्या अध्यादेशाचं रूपांतर तो संसदेसमोर तो आणायला पाहिजे होता आणि त्याला मान्यता घ्यायला पाहिजे होती, जेणेकरून तो त्याचं कायदेशीर स्वरूप हे तसंच राहिलं असतं. परंतु आज त्यांनी ते पार्लमेंट समोर आणलं नाही, संसदेसमोर ते मान्यतेसाठी आणलं नाही, विचारासाठी आणलं नाही. त्याच्यामुळे तो जो अध्यादेश आहे तो आता बाजूला फेकला गेलेला आहे. तेव्हा आम्ही ही मागणी केलेली आहे की कायद्याअंतर्गत जी स्पेशल कोर्ट आहे ती स्थापन करावी आणि प्रत्येक वेळेला सरकार, जुनं सरकार आणि आता हे नवीन सरकार त्याला बगल देऊन फास्ट ट्रॅक कोर्ट असं म्हणतो. त्याच्यामध्ये खूप मूलभूत फरक आहे आणि इनफॅक्ट नगर जिल्ह्यासाठी तर ताबडतोबीने असे स्पेशल कोर्टची गरज आहे, कारण इतकी सगळी तिथे प्रकरणं घडलेली आहेत. सोनाईचं प्रकरण कितीतरी दिवस पेंडिंग आहे, जे उज्ज्वल निकमांची तिथे स्पेशल प्रॉसिक्युटर म्हणून नेमणूक केलेली आहे, ते कोर्टात आजपर्यंत उभेच राहिलेले नाही आणि ते ह्या कोर्टाचं ज्युरिस्डिक्शन त्या कोर्टाचं ज्युरिस्डिक्शन असं करत करत ते एका कोर्टातून दुसऱ्या कोर्टापर्यंत फिरत राहिलेले आहे. मला वाटतं नितीन आघेचं प्रकरण सुद्धा तसंच आहे. म्हणजे प्रत्येक वेळेला एखादं प्रकरण घडलं की त्याचा मीडियामध्ये जोपर्यंत बोलबाला असतो तोपर्यंत ते ताजं असतं लोकांच्या मेमरीमध्ये आणि त्याच्यानंतर मात्र ती जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती इतके दिवस लागतात की खऱ्या अर्थाने न्याय त्या कुटुंबाला मिळत नाही आणि म्हणून ही स्पेशल कोर्टची जी मागणी आहे ती अत्यंत महत्वाची आहे आणि कायद्याअंतर्गतची जी तरतूद आहे आणि खरं म्हणजे का सरकार हे स्थापन करत नाही याचं काही कारण नाही. त्यामुळे हा जो मुद्दा आहे की फास्ट ट्रॅक कोर्ट, केवळ जलदगती कोर्ट पुरेसं नाहीये, त्याच्यासाठी विशेष न्यायालय करण्याची गरज आहे. दोन आणखी मुद्द्यांकडे लक्ष वेधायचे. काल एक बातमी आली की ह्या संबंध विरोधामध्ये जी काय सगळीकडे हा जो काही प्रतिकार आहे त्याच्या मागे तथाकथित नक्षलवादी आहेत. आमचे नक्षलवाद्यांबरोबर मतभेद असतील परंतु दलित जनतेमधला आणि सर्व पुरोगामी विचारी संवेदनशील जनता जी आहे महाराष्ट्रामध्ये, जी ह्याला प्रतिकार करते, त्याला सगळ्यांना नक्षलवादी म्हणून जणू काही त्यांचे काही भावना आहेत नाहीच आहेत स्वतंत्रपणे, ते काही स्वतःच्या सद्गत विवेकबुद्धी आणि संवेदनशीलतेला धरून काही प्रतिकार करतात असा न विचार करता पोलीस अशा पद्धतीने जर का भूमिका घेत असतील तर आम्ही त्याचा निषेध करतो. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. जवखेडा येथील हत्याकांड तपासासाठी राज्यातील 11 निष्णात पोलीस अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे, अशी माहिती सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. एकूणच त्या घटनेची तर चर्चा काल आम्ही केलेलीच आहे आणि म्हणूनच मग राज्याचे पोलीस महासंचालक आणि 8 पोलीस अधिकारी त्या ठिकाणी प्रत्यक्षात बोलवले आले आणि आजही मी स्वतः आम्हाला आणि पंकज आम्ही दोघं जाऊन आलेलो आहे. त्या ठिकाणी राज्यातले सगळ्यात चांगले 11 अधिकारी आम्ही त्या ठिकाणी नियुक्ती केलेली आहे. ज्या राज्यातल्या पोलीस अधिकाऱ्यांचा अतिशय चांगलं रेकॉर्ड आहे,
ज्यांनी अनेक गुंतागुंतीचे केसेस सोडवलेले आहेत अशा प्रकारचे 11 वरिष्ठ अधिकाऱ्यांची नेमणूक आज आम्ही तिथे केलेली आहे. त्यामुळे पुढच्या 1-2 दिवसात हे गुन्हेगार नक्की सापडतील. नेमकी अॅट्रॉसिटी कायदा असताना सुद्धा त्याची भीती कुणामध्ये दिसत नाहीये. या कायद्याला गेल्या 15 वर्षामध्ये ज्या प्रकारचं राज्य या महाराष्ट्रामध्ये होतं त्याच्यामुळे कोणालाच भीती वाटत नव्हती. परंतु हे राज्य जनतेचं आहे. त्यामुळे जनतेमध्ये आत्मविश्वास आणि जनता आता सुखी होईल. परंतु गुन्हेगारी प्रवृत्तीचे प्रत्येक व्यक्तीला या कायद्याची भीती ही नक्कीच वाटते. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर काल कॅबिनेटची पहिली मीटिंग सह्याद्री गेस्ट हाऊसवर झाली. या पहिल्याच कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये आगामी काळातील शासनासमोरील आव्हाने यावर जवळजवळ 5 ते 6 तास कॅबिनेट चालली. त्याचबरोबर 21 तारखेला जी दुर्दैवी घटना नगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यामध्ये जाऊखेडा गावामध्ये जी घडली तिहेरी हत्याकांडाच्या संदर्भात शासन म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी हा विषय अतिशय गंभीरपणे घेतलेला आहे. राज्याचे पोलीस महासंचालक आणि इतर सर्व वरिष्ठ अधिकारी या सर्वांना काल सह्याद्री गेस्ट हाऊसवर बोलवलं होतं. त्या सर्व विषयाची माहिती घेतल्यानंतर तातडीने काल मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं मी आणि आमच्या कॅबिनेट मंत्री पंकजराव मुंडे आणि मी स्वतः आपण दोघांनी तातडीने त्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी जावं अशा प्रकारचं काल त्यांनी सांगितलं. आणि आज सकाळी मी आणि पंकजताई मुंडे यांनी त्या ठिकाणी जाऊन त्या कुटुंबियांची भेट घेतलेली आहे. त्या कुटुंबियांशी बोलत असताना काही गंभीर बाबी त्यांनी आम्हाला सांगितलेल्या आहे. ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. खरं या कुटुंबातल्या 3 सदस्यांची हत्या त्या ठिकाणी झालेली आहे. आम्ही शासन म्हणून सरकार म्हणून त्या कुटुंबियाला त्या ठिकाणी धीर दिला आणि आम्ही असे आदेश दिलेले आहेत की तातडीने जो कोणी गुन्हेगार असेल त्याला अटक करण्यात यावी. या गुन्ह्याचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टवर चालवण्यात येईल. आणि या गुन्ह्याला न्याय देण्याची भूमिका शासनाने या ठिकाणी घेतलेली आहे. पुन्हा या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या घटना घडणार नाही यासाठी कायदा आणि सुव्यवस्था कठोरपणे काम करेल अशा प्रकारचे आदेश आणि निर्देश माननीय मुख्यमंत्र्यांनी आज दिलेले आहेत. शासनाच्या वतीने हे करत असताना भारतीय जनता पार्टीच्या वतीने देखील आम्ही आज त्या कुटुंबियांना पक्षाच्या वतीने मदत म्हणून 5 लाख रुपयाचा धनादेश त्या ठिकाणी त्या कुटुंबियांना दिलेला आहे. नगर जिल्ह्याचे खासदार म्हणून
त्यांनी व्यक्तिगत त्यांच्या पगारातून 1 लाख रुपयाचा धनादेश आजच त्यांना दिलेला आहे. मी आज आपल्या माध्यमातून या ठिकाणी सांगू इच्छितो, भारतीय जनता पार्टीचं राज्यामध्ये सरकार आलेलं आहे. पुढच्या काळामध्ये या राज्यातल्या कुठल्याही नागरिकांवर अन्याय अत्याचार होणार नाही. विशेषतः दलित, आदिवासी, मागासवर्गीय या समाजावर अशा प्रकारचे अन्याय होणार नाही, यासाठी हे सरकार कटिबद्ध राहणार आहे. पारंपरिक रचना व त्याचे विविध आयाम दाखविण्याचा प्रयत्न अर्थ उत्पल्ले या कार्यक्रमातून होणार आहे, अशी माहिती सई शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रत्येक वेळेला आमचे विचार मांडण्यासाठी आम्हाला नृत्य करून दाखवणं अपेक्षित असतं. यात परंपरा हा एक मोठा भाग आहे. त्यामुळे काही रचना ह्या पारंपरिक आहेत आणि पारंपरिक रचनांमध्येच भावभावनांना खूप जास्ती महत्त्व असतं. त्यामुळे दरवेळेला त्या फक्त पौराणिक कथांशीच निगडीत असतात अशातला भाग नाही. भावभावना आजही आपल्या जशा आहेत तशाच पूर्वीच्या लोकांच्याही होत्या. याच्यामध्ये स्त्रीवादी म्हणजे प्रस्तुत वर्णन मी जो सादर करते त्याच्यामध्ये जी नायिका आहे ती स्वतःच्या प्रेमासाठी त्या नायकाकडे मागणी करते की तू माझ्याशी असं दूर फटकळपणे वागू नकोस, मी तुझ्या प्रेमात आहे तर तू माझा स्वीकार कर. तर आज आपण म्हणतो की मुली खूप ओपन झाल्या आहेत, स्वतःच्या भावना मुक्तपणे मोकळ्या व्यक्त करतात. तर हीच परिस्थिती साधारण 14व्या-15व्या शतकामध्ये पण होती, जिथे या प्रकारचे वर्णन लिहिले गेले किंवा या प्रकारच्या रचना लिहिल्या गेल्या, जेव्हा ती मुक्तपणे आपलं म्हणणं नायकासमोर किंवा पुरुषांसमोर मांडली आहे. तर पहिली कार्यक्रमातील पहिली रचना शिवतांडव आहे, जी नटराज हे आमचे आराध्य दैवत, त्यामुळे पहिली रचना त्याला समर्पित केलेली. दुसरी रचना वर्णन ही असेल, ज्यात ती स्त्रीवादी भूमिका आपल्याला दिसून येते, की नायकाकडे आपल्या मागण्या स्पष्टपणे व्यक्त करताना दिसते. नंतरची रचना ही एका अभिसारिके स्त्रीवरची आहे, जी आपल्या प्रियकराला भेटायला राजरोसपणे बाहेर जाते आणि 2 वयस्कर स्त्रिया आहेत ज्यांना त्या गोष्टीचा भयंकर राग आहे किंवा त्यांना वाटतं हे काय वर्तन झालं. त्यामुळे तिच्याबद्दल अतिशय गॉसिपिंग करण्यात ज्या दोघींना इंटरेस्ट आहे अशा 2 स्त्रियांचा चाललेला संवाद आणि त्यांच्या संवादातनं त्या नायिकेचं उभं राहणारं कॅरेक्टर किंवा व्यक्तिरेखा असं या पदाची संरचना आहे. ही पदं मुख्यत्वे घेण्याचं कारण आजही समाजात आपल्याला या भावभावना किंवा ही परिस्थिती अगदीच योग्यपणे बघायला मिळते. आपण ह्यातली कुठलीही भावभावना नाही आहे असं आपण म्हणू शकत नाही. किंवा एक अभिसारी स्त्री जी आपल्या प्रियकराला भेटायला चालली आहे आणि ज्यांना त्याच्याबद्दल प्रॉब्लेम आहे अशी 2 लोक चर्चा करताना आजही आपल्याला दिसतात. सो ही सगळी पदं ही आजच्या समाजाशी पण तितकीच साधर्म्य सांगणारी आहेत, हे सांगण्याचा एक प्रयत्न माझ्या या पदातून असेल. पुढचं जे पद आहे ते कृष्णानी बेगने बारो असं म्हणून आहे. कृष्णा हे छोट्या कृष्णा, नी तू, बेगने बारो लवकर इकडे ये. ऍक्च्युअल पदाचा ओळ ही एवढीच आहे. त्यामुळे हे पद विचार करताना वेगवेगळी माणसं त्यांच्या पर्स्पेक्टिव्हने बघतात. हे वात्सल्य पद म्हणून पण सादर केलं जाऊ शकतं की एक यशोदा म्हणते कृष्णा तू ये इकडे. काही जण रतिभावाने करू शकतात की कृष्ण तिचा प्रियकर आहे. काही जण भक्तिभावाने करतात की कृष्णा तू ये आणि मला दर्शन दे. इथे मला दाखवताना द्रौपदी ह्याच्यामध्ये दाखवली असं मुख्यत्वे करून वाटलं. आजच्या समाजात जेव्हा स्त्रियांवर इतके अत्याचार होत आहेत तेव्हा दरवेळेला कदाचित ती स्त्री म्हणत असेल की कृष्णानी बेगने बारो, कृष्णा ये आणि मला वाचव, हे लोक मला जगू देत नाहीये. तर अशा वेळेला एक सखा म्हणून एखादा तरी कृष्ण आपल्या समाजातनं आपण त्या स्त्रीला देऊ शकतो का, या विचाराने हे पद मला करावंसं वाटलं. की द्रौपदी म्हणते की कृष्णानी बेगने बारो, कृष्णा तू लवकर ये आणि मला या सगळ्या भयंकर समाजापासून वाचव, माझ्या अब्रूचे इथे ढिंडवडे निघतात. तर ही परिस्थिती मुख्यत्वे करून आजच्या समाजातही आपल्याला दिसते आणि एक कृष्ण स्वरूप सखा खरंच प्रत्येक नायिकेला किंवा प्रत्येक स्त्रीला मिळू शकतो का, की जो तिचं रक्षण करू शकतो, राखी बांधल्याचं स्वतः त्या प्रकारे येऊन तिचं रक्षण करू शकतो. असा एक सखा तिला मिळू शकेल का, असा एक कृष्ण मिळू शकेल का.
असं म्हणून माझी करणारी मी पुढची रचना आहे. आणि कार्यक्रमाचा शेवट बालमुरली कृष्णन म्हणून दक्षिणेतील प्रसिद्ध कवी आहेत त्यांच्या तिलानंतर. कार्यक्रम संध्याकाळी 6:30 वाजता मुक्तांगण हायस्कूलचं जे ऑडिटोरियम आहे तिथे प्रस्तुत केला जाईल. आजच्या बातमीपत्रात इथेच थांबूया. नमस्कार.